नवी मुंबईत सायन पनवेल महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। कारण पनवेलच्या दिशेकडे जाणारी ही जी वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणावर अडकून पडलेली आहे। 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाशी ते जुईनगर पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत सध्या। सायन पनवेल महामार्गावरची ही दृश्य आहेत। वाशी ते जुईनगर या भागामध्ये मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। वाहतूक कोंडी फोडण्याच्या अनुषंगाने काय नेमके प्रयत्न होत आहेत हे देखील जाणून घेणं महत्त्वाचं असेल। अत्यंत गजबजलेला हा मार्ग असतो। वाहतूक मोठ्या प्रमाणात इथं वर्दळ वाहतुकीची असते आणि खास करून जी मालवाहू वाहनं आहेत ती मोठ्या प्रमाणावर या भागातून जात असतात। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। आकांक्षा देशमुख आपली प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। आकांक्षा, या मार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर झाल्याचं समजलेलं होतं। ही वाहतूक कोंडी फोडण्यामध्ये यश आलेलं आहे का आणि नेमकी वाहतूक कोंडी झाली कशामुळे, काय नेमकी अपडेट आहे या संदर्भातली? नक्कीच सायन पनवेल महामार्गावरची ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळत आहे। महत्त्वाचं म्हणजे पनवेलच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि वाशी ते जुईनगर पर्यंतची ही वाहतूक कोंडी आहे। दरम्यान एका ठिकाणी दत्त मंदिराच्या ठिकाणी जे एक ट्रक हा बंद पडला होता आणि त्यामुळे ही सध्या वाहतूक कोंडी झाली आहे। सध्या ट्रक बाजूला काढण्यात आला असून तरी सुद्धा वाहतूक थोडी तरी सुरळीत सध्या सुरू आहे। ठीक आहे आकांक्षा, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।